नमस्कार. आजचा विषय एक सीईओने स्वतःचा मोठा कॉम्पिटिटर स्वतःच का बनायला हवा. एक जुना नोकिया फोन धूळ खात पडलेला, त्याच्या बाजूलाच कॉडॅकचा कॅमेरा आणि एका कपाटात ब्लॉकबस्टरचं मेंबरशिप कार्ड. हे तिन्ही एकेकाळी जगावर राज्य करत होते. आज संग्रहालयात आहेत. प्रश्न एवढाच आहे, त्यांना कोणी हरवलं की त्यांनी स्वतःलाच हरवलं. आपल्याला वाटतं व्यवसाय बाहेरून संपतो, कॉम्पिटिशनमुळे, मार्केटमुळे, टेक्नॉलॉजीमुळे. पण सगळ्यात धोकादायक शत्रू ऑफिसच्या बाहेर नसतो, तो ऑफिसच्या आत बसलेला असतो. त्याचं नाव आता सगळं ठीक चाललंय, हीच ती भावना जी मोठमोठ्या कंपन्यांना हळूहळू आंधळ करते. कल्पना करा, तुम्ही नोकियाचे सीईओ आहात. दर महिन्याला विक्री वाढते, प्रॉफिट वाढतोय, कस्टमर खुश आहेत. मग तुम्ही अशा फोनवर पैसा का खर्च कराल, जो अजून परफेक्ट नाही, ज्यात बॅटरी कमी आहे, ऍप्स नाहीत, मार्केट नाही. हेच कोडॅकने केलं, हेच ब्लॉकबस्टरने केलं. समस्या इनोव्हेशनची नव्हती, समस्या कम्फर्टची होती. त्यांनी फ्युचर पाहिलं होतं, पण प्रेझेंट सोडायची हिम्मत केली नाही. एका गावात दोन बोटी होत्या. पहिली मोठी, मजबूत, वर्षानुवर्षे नदी पार करत होती. दुसरी लहान, नवीन, मोटरवर चालणारी. पहिल्या बोटीचा मालक हसायचा, ही खेळणी माझ्याशी स्पर्धा करणार. लोक सुरुवातीला त्याच्याच बोटीत बसायचे, कारण ती सुरक्षित होती, विश्वासाची होती. पण एक दिवस नदीवर नवीन पूल बांधला गेला आणि लोकांना बोटीची गरजच उरली नाही. मोठी बोट अजूनही मजबूत होती, पण जग बदललं होतं. त्या बोटीचा पराभव दुसऱ्या बोटीने केला नव्हता, बदलत्या काळाने केला होता. कधी कधी आपला सर्वात मोठा सक्सेस आपल्याला फ्युचर पासून दूर नेतो. कारण सक्सेस म्हणतो बदलू नकोस, पण फ्युचर म्हणत असतं आता बदलला नाहीस तर उद्या उशीर होईल. खरा लीडर स्वतःचा व्यवसाय वाचवत नाही, तो स्वतःचा व्यवसाय पुन्हा नव्याने तयार करतो. जग बदलण्यासाठी तो स्वतः बदलतो. आज ऑफिसमध्ये गेल्यावर फक्त 3 प्रश्न स्वतःला विचारा. जर मी आज नव्याने बिझनेस सुरू केला तर मी हेच मॉडेल निवडेन का? माझ्या इंडस्ट्रीमध्ये अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जिला मी अजूनही छोटी गोष्ट समजतो? जर माझा सर्वात मोठा कॉम्पिटिटर उद्या जन्माला आला तर तो माझ्यापेक्षा वेगळं काय करेल? आणि ते उत्तर आजपासून तुम्हीच सुरू करा. लक्षात ठेवा, व्यवसाय संपत नाही, विचार करण्याची पद्धत जुनी होते. नोकिया हरला नाही, कॉडॅक हरला नाही, ब्लॉकबस्टर हरला नाही. ते फक्त बदलायला उशीर झाले. आणि इतिहासाने पुन्हा एकदा सिद्ध केलं, भविष्य त्यांचंच असतं जे स्वतःला बदलण्याची हिम्मत करतात. धन्यवाद.